हाय मित्रांनो, तर तुमचं आमच्या चॅनलवरतीच म्हणजे अजित जाधव टॉल्स या चॅनलवरती मी अजित जाधव स्वागत करतो. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की RRB NTPC प्रिव्हियस इयर IMP क्वेश्चन पाहणार आहोत. तर मित्रांनो, सेंट्रल लेवलच्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी PYQ हे रिपीट होतात. तर मित्रांनो, ते आपण त्यातले IMP MCQ पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1 असा आहे की अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू केली होती? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की श्रेष्ठ. जर मित्रांनो तुम्हालाही या प्रश्नांचे योग्य उत्तर माहिती असतील तर मित्रांनो कमेंट्स करायला विसरू नका. तर मित्रांनो, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी श्रेष्ठ ही योजना सुरू केली होती. तर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 असा आहे की सातवाहनांचा सर्वात महत्त्वाचा शासक कोण होता? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की सातवाहनांचा सर्वात महत्त्वाचा शासक हा गौतमीपुत्र श्री सातकर्णी हा होता. चला पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3 भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग आपल्या राज्याच्या धर्मनिरपेक्षतेची तरतूद करतो? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की प्रस्तावना. भारतीय राज्यघटनेचा प्रस्तावना भाग आपल्या राज्याच्या धर्मनिरपेक्षतेची तरतूद करतो. चला तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4 तुसू परब हा खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यातील कापणीचा सण आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की तुसू परब हा भारतीय राज्यातील झारखंड या राज्यातील कापणीचा सण आहे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर झारखंड हे आहे. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 5 वितळण्याच्या बिंदूवर वायुमंडलीय दाबाने 1 किलो स्थायू पदार्थ द्रवात बदलण्यासाठी आवश्यक असलेल्या उष्णतेच्या प्रमाणाला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो क्रमांक 3 आहे संलयनाची सुप्त उष्णता हे याचं योग्य उत्तर आहे. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6 असा आहे की गुलबर्गा कर्नाटक येथील बहामनी स्मारकी वास्तुशैलीची प्रतिनिधित्व करते. तर कोणते असं प्रश्न क्रमांक असा आहे की गुलबर्गा कर्नाटक येथील बहामनी स्मारके वास्तुशैलीच्या कोणत्या शैलीचे प्रतिनिधित्व करते? तर याचं योग्य उत्तर असं आहे की दख्खन. ऑप्शन क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे दख्खन. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणती सामुद्रधुनी श्रीलंकेला भारतापासून विभाजित करते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे की पालकची सामुद्रधुनी ही श्रीलंकेला भारतापासून वेगळी करते. ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणती नदी भारतातील पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर हे आहे की पेरियार नदी ही भारतातील पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहू. तक्षशिला हे शिक्षणाचे केंद्र आहे कोणत्या महाजनपदाची राजधानी होती? म्हणजे प्रश्न क्रमांक असा आहे की तक्षशिला हे शिक्षणाचे केंद्र आहे तर ती कोणत्या महाजनपदाची राजधानी होती? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 गांधार हे आहे. तर गांधार या महाजनपदाची राजधानी होती. पुढील प्रश्न पाहू मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 दस्तऐवज तयार करणे, संग्रहित करणे आणि मुद्रित करणे यासाठी सक्षम सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन म्हणतात. तर प्रश्न क्रमांक असा आहे की दस्तऐवज तयार करणे, संग्रहित तयार करणे आणि मुद्रित तयार करणे यासाठी कोणते सक्षम सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन म्हणतात? तर याचं योग्य उत्तर असं आहे की ऑप्शन क्रमांक 1 वर्ड प्रोसेसर. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 11 भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते राज्य देशातील
दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या ग्रामीण गृहनिर्माण योजनेची पुनर्रचना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 आहे. तर मित्रांनो इंदिरा आवास योजना ही करण्यात आली आहे. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मेरा युवा भारत माय भारत व्यासपीठ कोणी सुरू केले? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आहे नरेंद्र मोदी. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मेरा युवा भारत माय भारत व्यासपीठ हे नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले आहे. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम पंचायतींच्या कालावधींशी संबंधित आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 आहे. 243 हे भारतीय राज्यघटनेचे कलम पंचायतींच्या कालावधींशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पाहूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. ENAC हा पहिला इलेक्ट्रॉनिक सामान्य उद्देशीय संगणक होता. ENAC मधील N चा अर्थ काय आहे? ENAC मधील N चा अर्थ काय आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे आहे. N चा अर्थ त्याच्यामधील नंबर असा होतो. प्रश्न क्रमांक 16 पाहू मित्रांनो. तर दिल्लीच्या खालीलपैकी कोणत्या सुलतानाने मंगोल आक्रमणाचे संरक्षण आणि पराभव करण्यासाठी एक मजबूत मोठे उभे सैन्य स्थापन केले होते? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे की ऑप्शन क्रमांक 1 अल्लाउद्दीन खिलजी. पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाची कमतरता रात आंधळेपणासाठी कारणीभूत मानली जाते? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे ऑप्शन 4 आहे म्हणजेच ए. हे जीवनसत्व रात आंधळेपणा कमी करण्यासाठी कारणीभूत आहे. तर पुढील प्रश्न पाहू. 18. प्रश्न क्रमांक 18. मुघल सम्राट यांनी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला 1613 मध्ये सुरत येथे कारखाना सुरू करण्याची परवानगी दिली. कोणी दिली? प्रश्न क्रमांक असा आहे की मुघल सम्राट यांनी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला 1613 मध्ये सुरत येथे कारखाना सुरू करण्याची परवानगी दिली. कोणत्या मुघल सम्राटाने? तर याचं योग्य उत्तर असं आहे की जहांगीर. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 19. कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या विरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडले जाणार नाही असा संविधानाचा कोणत्या कलमात उल्लेख आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. 20(3) मध्ये दिलेला आहे की कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या विरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडले जाणार नाही असा संविधानात 20(3) मध्ये उल्लेख आहे. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 20. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ब्रिटिश सरकारला सर ही पदवी कोणी परत केली? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे आहे रवींद्रनाथ टागोर. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ब्रिटिश सरकारला सर ही पदवी परत करणारे रवींद्रनाथ टागोर हे होते. पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 21. ध्वनीचा जोर निश्चित करते. कोण ध्वनी लहरींची ध्वनीचा जोर निश्चित करते? तर याचं योग्य उत्तर विपुलता हे आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विपुलता. तर पुढील प्रश्न पाहू. खालील व्यक्तिमत्वांपैकी कोण बासरी या वाद्याशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान हे बासरी या वाद्याशी संबंधित आहेत. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 23. छिद्रातून झाडांच्या पानांमधून
पाणी वाया जाण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे आहे बाष्पोत्सर्जन. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 24. जलतरणामध्ये लेनची किमान रुंदी मीटरमध्ये किती असते? जलतरणामध्ये लेनची किमान रुंदी मीटरमध्ये किती असते? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4 आहे 2.13 इतकी रुंदी मीटरमध्ये असते. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 25 असा आहे की खालीलपैकी कोणाद्वारे पेशी प्रथम शोधल्या गेल्या? म्हणजे पेशींचा शोध हा कोणी लावला? प्रथम शास्त्रज्ञ कोण आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे म्हणजेच रॉबर्ट हुक यांनी प्रथम पेशींचा शोध लावलेला आहे. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 26. वर्ल्ड वाईड वेबचा शोधकर्ता कोण आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 आहे बिल गेट्स यांनी वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 27. लंडनमध्ये इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे की ऑप्शन क्रमांक 1 श्यामजी कृष्ण वर्मा. लंडनमध्ये इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना ही श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी अष्टाध्यायी ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे आहे की पाणिनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अष्टाध्यायी ग्रंथाचे लेखक हे पाणिनी आहेत. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणती संस्था असंवैधानिक आणि गैरवैधानिक संस्था आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे आहे. नीती आयोग ही संस्था असंवैधानिक आणि गैरवैधानिक संस्था आहे. तर प्रश्न क्रमांक पुढील पाहू. प्रश्न क्रमांक 30 हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर 61वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो 61वी घटनादुरुस्ती ही ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे की मतदानाचे वय 21 वरून 18 पर्यंत कमी करणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच 61वी घटनादुरुस्ती ही मतदानाचे वय 21 वरून 18 पर्यंत कमी करणे हे आहे. थँक्यू.